नमस्कार मित्रांनो, तुम्हाला मी सांगतो मित्रांनो, तुमच्याकडे खूप थोडासा वेळ शिल्लक आहे तुम्हाला क्लास 12 मित्रांनो इंग्लिशच्या पेपरचं प्रिपरेशन करण्यासाठी. व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला मी सांगतो, ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी 21 सेट दिलेला आहे, PYQs दिलेले आहेत, डायजेस्ट दिलेले आहे, प्रॅक्टिस पेपर दिलेले आहेत, प्रॅक्टिस पेपर विथ सोल्युशन दिलेले आहेत, बोर्डचे PYQ विथ सोल्युशन सुद्धा दिलेले आहेत. मित्रांनो खूप सारे स्टडी मटेरियल ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अवेलेबल करून दिलेले आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. मित्रांनो तुम्हाला काहीच टेन्शन घ्यायचं नाही, सर्व स्टडी मटेरियल फ्री असणार आहे. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला फक्त हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला मित्रांनो लास्टपर्यंत पाहायचा आहे. मित्रांनो तुम्हाला मी सांगणार आहे तुम्ही कशा प्रकारे 4 ते 5 तासामध्ये तुमचा पूर्ण इंग्लिशचा स्टडी करू शकता आणि चांगल्यात चांगले मार्क्स स्कोर करू शकता. मला मित्रांनो माहिती नाही तुम्ही हा व्हिडिओ कधी पाहता, तुमच्याकडे किती वेळ शिल्लक आहे. आता मित्रांनो तुम्हाला मी सांगतो, तुमची इंग्लिशच्या प्रिपरेशनमधील फर्स्ट स्टेप असेल ती मित्रांनो असेल ॲप्रिशिएशन. आता मित्रांनो तुम्हाला सांगतो, ॲप्रिशिएशनचा टॉपिक कव्हर करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला माझं सिम्पली मित्रांनो एक बेस्ट टेक्निक असेल. तुम्हाला काय करायचं मित्रांनो, सर्व कवितांची ॲप्रिशिएशनची एक PDF बनवायची, त्याची प्रिंट काढायची. सुद्धा मी मित्रांनो PDF सुद्धा मी तुम्हाला अवेलेबल करून दिलेले आहे. त्याची प्रिंट काढा. ज्यावेळेस तुम्हाला मोकळा टायमिंग भेटतोय, समजा तुम्ही रस्त्याने चाललाय, तुम्ही एखादं काम करताय किंवा तुम्ही जेवण करताय, झोपताय, तुम्हाला झोपायच्या अगोदर किंवा तुम्ही सकाळी उठल्यानंतर जेवढ्या मित्रांनो टाइम भेटत आहे त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला ते रीड करायचं आहे. जेवढं जास्त तुम्ही रिव्हिजन कराल मित्रांनो तेवढं तुम्ही मित्रांनो ॲप्रिशिएशन टॉपिकमध्ये तुम्ही परफेक्ट करू शकता. तर तुम्ही 4 मार्क्स परफेक्ट करू शकता. तर मित्रांनो तुमच्याकडे ॲप्रिशिएशनच्या सेपरेट टॉपिकसाठी द्यायला टायमिंग असेल तर मित्रांनो ते सुद्धा बेस्ट आहे. आता मित्रांनो जायचं आपल्या नेक्स्ट स्टेपकडे. आपला जो नेक्स्ट टॉपिक असेल तो असेल नोवेलचा टॉपिक, जो एकूण 16 मार्क्स कॅरी करतो. आता ह्याला कशा प्रकारे तुम्हाला कव्हर करायचं तुम्हाला मी सांगून देतो. तसं पाहायला गेलं तर मित्रांनो खूप हार्ड टॉपिक आहे. हार्ड टॉपिक आहे म्हणजे ह्याला खूप जास्त टाइम द्यावा लागतो, कारण हा लर्निंगचा टॉपिक आहे. जर तुम्ही एका नॉवेलला जरी घेतलं तर तुम्हाला 3-3 तास द्यावे लागतात. परंतु तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला सिम्पली एक टेक्निक वापरायची. तुम्हाला काय करायचं, यूट्यूबवरती एक 1 शॉट व्हिडिओ पाहायचा आहे, जो एक आसपास मित्रांनो तुम्ही 1 तासाच्या आसपास व्हिडिओ तुम्हाला भेटून जाईल यूट्यूबवरती. तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला जर सापडत नसेल तर तुम्हाला मी रेकमेंड करतो एक व्हिडिओ टेलिग्राम चॅनलवरती, त्या व्हिडिओची लिंक पाठवतो, तो तुम्ही व्हिडिओ पहा. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला काय करायचं, मी तुम्हाला स्क्रीनवरती एक नॉवेलची PDF दाखवतो. ह्यामध्ये तुम्हाला मी सांगतो, यामध्ये तुम्हाला ऑल नॉवेलचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स इन्क्लूड केलेले आहेत. तुम्हाला काय करायचं मित्रांनो, ही PDF तुम्हाला डाउनलोड करायची. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तो तुम्ही इझिली PDF डाउनलोड करू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला मित्रांनो याचं रीडिंग करायचं किंवा तुम्ही याचं लर्निंग करा. मित्रांनो बास आहे, इनफ आहे. 1 शॉट व्हिडिओ प्लस मित्रांनो ही PDF नॉवेलचे क्वेश्चन तुमचे टॅकल होऊन जातील. आता जाऊत आपल्या नेक्स्ट टॉपिककडे. आता मित्रांनो तुम्हाला मी स्क्रीनवरती रायटिंग स्किलचं सेक्शन दाखवते. त्यामध्ये तुम्हाला मी सांगतो, क्वेश्चन 4A मध्ये तुम्हाला मित्रांनो ग्रुप डिस्कशन अटेम्प्ट करायचं आहे. B मध्ये तुम्हाला सांगतो तुम्हाला इंटरव्ह्यूचे क्वेश्चन अटेम्प्ट करायचे. C मध्ये तुम्हाला स्पीच रायटिंग आणि D मध्ये रिव्ह्यू अटेम्प्ट करायचे. आता मित्रांनो तुम्हाला मी सांगतो, आपला जो पहिला जो आहे तो ग्रुप डिस्कशन. आता ग्रुप डिस्कशनचे कशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे त्याची थोडीशी आयडिया तुम्हाला पाहिजे, किंवा तुम्हाला सांगतो तुम्हाला इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स कशा प्रकारे अटेम्प्ट करायचे आणि स्पीच रायटिंग कशा प्रकारे अटेम्प्ट करायचं. ह्यासाठी तुम्हाला सांगतो, तुम्हाला सिम्पली काय करायचं, मी तुम्हाला जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर विथ सोल्युशन दिलेले आहेत किंवा प्रॅक्टिस पेपर विथ सोल्युशन दिलेले आहेत किंवा 21 सेट दिलेले आहे, त्यामध्ये तुम्हाला मित्रांनो याचे फॉर्मॅट्स, याचे एक्झाम्पल्स तुम्हाला पाहायला भेटतील. तुम्हाला एक्झाम्पल्स पाहिजे. आता मी तुम्हाला सांगतो आपल्या रिव्ह्यूबद्दल, ज्यामध्ये तुम्हाला फिल्म रिव्ह्यू किंवा तुम्हाला बुक रिव्ह्यू विचारला जातो. सिम्पली तुम्हाला काय करायचं, मी तुम्हाला एक PDF अवेलेबल करून देते. त्यामध्ये तुम्हाला 9 फिल्मचे रिव्ह्यूज आणि मित्रांनो 3 बुकचे रिव्ह्यूज तुम्हाला अवेलेबल करून देत आहे. मित्रांनो तुम्हाला मी सांगतो, त्यामध्ये तुम्ही एक चूज करा. तुम्ही फिल्म रिव्ह्यू एक चूज करा आणि मित्रांनो बुक रिव्ह्यू एक चूज करा, जे तुम्हाला आवडेल, जे तुम्हाला इझी वाटतंय. आणि मित्रांनो ते तुम्हाला पाठांतर करून टाका. मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे. तुमचे मित्रांनो 4 मार्क्स ज्याचे मित्रांनो इथेच फिक्स होऊन जातील. राहायला विषय मित्रांनो इंटरव्ह्यूच्या क्वेश्चनसाठी तुम्हाला मी सांगतो एक 9 ते 10 मित्रांनो क्वेश्चन्स आहेत. मित्रांनो जे ठराविक क्वेश्चन्स असतात ते तुम्हाला मित्रांनो त्याचं पाठांतर करायचे आणि तुम्हाला त्याप्रमाणे तुम्हाला चेंज करायचे. मित्रांनो हे झालं आपल्या रायटिंग स्किलच्या सेक्शनबद्दल. तुम्ही अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही प्रिपरेशन करू शकता. मित्रांनो माझं समज आहे, तुम्ही मित्रांनो जर 2 आवर्स जर मित्रांनो या सेक्शनसाठी दिले तरी मित्रांनो ते इनफ आहेत. नेक्स्ट टॉपिक येतो तो म्हणजे तो ग्रामरचा टॉपिक. तसं पाहायला गेलं तो खूप इझी टॉपिक्स असतात. जसं 10th ला तुम्हाला ग्रामर विचारलं गेलं त्याप्रमाणे तुम्हाला मित्रांनो विचारलं जातं. एक 15 to 18 मार्क्सचं ग्रामर असतं. ह्याचं तुम्हाला मी जास्त सांगत बसत नाहीये. तुम्हाला सिम्पली काय करू शकता, जर तुमचं ग्रामर अजून तुम्ही परफेक्ट केलं नसेल किंवा तुम्ही जे तुमचे कन्सेप्ट क्लिअर नसतील तर सिम्पली तुम्हाला मी एक व्हिडिओ रेकमेंड करेल टेलिग्राम चॅनलवरती. त्या व्हिडिओची तुम्हाला लिंक भेटेल. माझा चॅनलवरती व्हिडिओ नसेल परंतु मी तुम्हाला एखाद्या चॅनलचा व्हिडिओ नक्की सांगून देईल. तो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा एक मॅक्स टू मॅक्स एक तासामध्ये तुम्ही मित्रांनो सर्व कन्सेप्ट कव्हर करू शकता ग्रामर टॉपिकच्या. राहायला विषय मित्रांनो प्रॅक्टिसचा 21 सेटमधून मित्रांनो तुम्हाला भरपूर क्वेश्चन्स प्रॅक्टिस करण्यासाठी भेटतील. माझं समज असलं तुम्हाला 1 प्लस मित्रांनो 30 मिनिट प्रॅक्टिस 1.5 तासामध्ये तुम्ही ग्रामरचा टॉपिक मित्रांनो इझिली कव्हर करू शकता. आता मित्रांनो तुम्हाला मी सांगू देतो, तुम्हाला मी ॲप्रिशिएशन सांगितलं, नोवेल सांगितलं, रायटिंग स्किल्स सांगितलं आणि ग्रामर सांगितलं, कशा प्रकारे टॅकल करायचे याच्या सर्व टिप्स सांगितल्या. मित्रांनो तुम्हाला हा सिक्वेन्स फॉलो करायचा आहे. आणि त्यानंतर जर तुमच्याकडे मित्रांनो जर टायमिंग शिल्लक राहिला तर त्यानंतर तुम्हाला मित्रांनो प्रोज प्लस मित्रांनो पोएट्रीकडे जायचं आहे. मित्रांनो प्रोज प्लस पोएट्रीचं सेक्शन खूप मार्क्स कॅरी करतो, मला सुद्धा माहिती आहे. मी तुम्हाला असं का म्हणतोय, कारण मित्रांनो तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला माहित नव्हतं कोणतं पॅसेज येणार आहे, तुम्हाला कोणती पोएट्री येणार आहे. त्यासाठी तुम्हाला मी सांगतो सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, 30 मिनिटमध्ये तुम्हाला मित्रांनो 21 सेटमधून सर्व जे चॅप्टर्स आहेत, जे पोएम्स आहेत, त्याच्या खाली मित्रांनो ॲक्टिव्हिटी बेस्ड एज्युकेशन एकदा फक्त वरती पाहून घ्या. मित्रांनो बास होईल. मित्रांनो तुम्हाला मी सांगतो, नोवेलसाठी 1 तास, रायटिंग स्किलसाठी 2 तास,
ग्रामरसाठी 1.5 तास आणि मित्रांनो प्रोज पोएट्रीसाठी 30 मिनिट्स. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही 5 तासामध्ये पूर्ण मित्रांनो इंग्लिशचा जो सब्जेक्ट आहे तो मित्रांनो कव्हर करू शकता. मित्रांनो जास्त टेन्शन घेऊ नका, तुम्हाला नक्कीच चांगला पेपर जाईल. फक्त पेपर लिहिताना थोडासा नीट अँड क्लीन लिहा आणि मित्रांनो थोडंसं स्पीडवरती लक्ष द्या, टायमिंगवरती लक्ष द्या. मित्रांनो तुमच्या येणाऱ्या बोर्ड एक्झामसाठी बेस्ट ऑफ लक. मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.